थँक्यू सो मच. पहिला बॉल सिंगल मिळते. बीसीसी चिंचवली संघ मैदानावरती खेळतोय. सलग 3 बॉल 3 विकेट जर आले तर शंकरजी उतेकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज. आणि या मॅचसाठी जर विष्णू शिंदे यांचा डान्स आला तर शंकरजी उतेकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. क्या बात आहे. डीजे मास्टर आपण लवकर रेडी व्हा आणि आता विष्णू शिंदे यांचे 500 रुपये मोकले जातील. त्यामुळे डीजे मास्टर जेवून घ्या आणि लवकरात लवकर या. यस, विष्णू शिंदे सरांचा डान्स जर तुम्ही पाहिला तर अक्षरशः त्यांच्या प्रेमात पडाल. बॉल होतो यार. पुढचा बॉल खेचलाय बी शेप मध्ये. वाराशी वार्तालाप करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार हिट, षटकार. एवढ्या उन्हात आली कुठून. बॉलरच्या शैलीवरती. येस येस येस, ओके, थँक्यू सो मच. क्या बात आहे विष्णू शिंदे सर ची अदा. खोदून काढलाय, फटका चांगलाय बी शेप मध्ये. खेळाडू डीपमध्ये उपस्थित. सिंगल एकपटी, थोडेसे फंबल, 2 धाबा. एक पट्या जातील आणि 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 14 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या रगरगत्या उन्हामध्ये आता तुम्हाला मेजबानी पाहायला मिळेल. आज डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर आहेत, त्यामुळे इथून चांगला डान्स तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. खेळाडू आहेत डीप मध्ये, लॉंगनला पोहोचतील. थोडासा लेझी क्रिकेट, बॉल सीमा रेषा पार, चौकार. झालाय. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल, त्यानंतर षटकार, चौकार, दुहेरी आणि आता चौकार. 18 धाबा जोडल्या जातील. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये धमाकेदार सुरुवात टीम भाईजान स्टार 11 बदलापूर गाव संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस निसारभाई शेख यांनी प्रस्तुत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आज पहिल्यांदा असं घडलंय की निसारभाई आज टीममध्ये नाही आहेत, कारण स्वतः एक महाराष्ट्र पोलीस आहेत आणि आज खरं तर आपण पाहिलं असेल तर ड्युटीवरती आहेत. म्हटलं जातं ना, उभा असतो माणूस वर्दीतला तेव्हा सण साजरा होतो गर्दीतला. आणि महाराष्ट्र पोलीस म्हटलं की विशेष प्रेम त्यांचं क्रिकेट या खेळावरती आपण नेहमीच पाहिलं आहे. आणि खरं तर फायनल जिंकली होती जुबिलीची स्पर्धा. त्यानंतर सेलिब्रेशन ढोल तासाच्या नगारामध्ये आपण तो सेलिब्रेशन पाहिला आहे, त्यामुळे त्यांचं कौतुक व्हायला. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2चा खेळ. गोलंदाज वैभव तयार होतोय. पहिला बॉल फुलटॉस टर्न केला ऑन साईडला, मिड विकेटला खेळाडू उपस्थित. मिळेल ते सिंगलचा प्रयत्न करतील, कारण रमेशला स्ट्राईक हवी आहे. का बॅटिंग केली होती रमेशनं जुबिलीच्या स्पर्धेमध्ये. 12 बॉल 47 धाबाची गरज असताना तिथे का बॅटिंग केली होती. तो सामना जिंकवला, त्यानंतर बागे बळून पाहिलं नव्हतं. फायनल जिंकली. मॅन ऑफ द सिरीज देखील जिंकणारा खेळाडू रमेश कोहारी स्टॅकिंग एरियावरती. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट विखुरली, फिंगर रोल केली. ऑन साईडला बेगीट करण्याचा प्रयत्न पटापट फसला. 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय आणि हरणीच्या वेगानं या 2 धाबा 3 एकवटल्या जातील. तरी देखील चेंडू सापडला नाहीये गोलंदाजाला आणि या 2 धाबा
त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 21 धाबा 21 टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर भरपूर योगदान या स्पर्धेमध्ये सर्वांचं लाभलंय. त्यामध्ये संकटजी उतेकर म्हटलं की क्रिकेटवरती नितांत त्यांचं प्रेम. त्यासोबत तुम्ही पाहताय आमचे भगवानजी जगताप असतील, शिवदासजी जगताप यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आज दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. बॉलर तयार, गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस फटका चांगला आहे, गोल गिरकी घेतली आणि बॉलला देखील फेकून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रमीज कोहारी ऑन अ फायर नाव, षटकार. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट मॅच संघ खेळताना दिसेल जयरमान क्रिकेट संघ इरंजाड. चंदू मेहरची आर्मी या मैदानावरती खेळताना दिसेल आणि त्यांच्या विरोधात तितक्याच ताकदीचा संघ आज मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बिग हिट घेतला ऑन साईडला, बड विकेटला क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट, षटकार. आणि इथे तुम्ही पाहताय केलं तरी काय, एक चांगला फटका. त्या फटक्याचा चटका आता लागेल टीम BCC चिंचवली संघाला, कारण ही विकेट महत्वाची होती. ही विकेट महत्वाची होती. रमीज कोहारी च्या बॅटमधून षटकार. थोडस लक्ष द्या. विष्णू शिंदे यांच्यासाठी कॅश प्राइज जमा झाले, परंतु डान्स यायला पाहिजे. हा ट्रॅकर मी आताच उल्लेख केला. जेल निसटल्यानंतर जखमी वाघ मैदानावरती डरकाळी फोडतोय. रमीज च्या बॅटमधून बॉल सीमार शफार, षटकार. कमॉन अंपायर. चेंडू शिल्लक असतील 5 बॉलचा खेळ संपलाय, त्यामुळे शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती वैभवशाली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. धावा रोखायच्या. या वेळेला देखील चॉक करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बॉल केली आहे. धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे स्कोरबोर्ड वरती 40 धावा. बिग हिट, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. स्कोरिंगला खेळाडू उपस्थित, फक्त सिंगलच घेतील कारण स्ट्राईक हवी होती रमीज कोहारीला, त्यामुळे इथून सिंगल एकपटी जाईल. 41 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल 41 धावा. जातील छत्रपती CC कुळगाव. तेजस ठाकरे च्या विरोधात संघ खेळताना दिसेल मैदानावरती जर्मन इरंजाड. बदलापूर विभागातील टॉपेस्ट टीम आज मैदानावरती खेळताना तुम्हाला दिसतील. 2 सामने जिंकत असताना फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा इरंजाड पुढे सरकलाय. चांगला खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलाय. तर आता पुन्हा एकदा इरंजाड जो मुख्य संघ आहे तो देखील मैदानावरती खेळताना दिसेल. त्यांच्या विरोधात तेजस ठाकरेची आर्मी छत्रपती CC कुळगाव. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानावरती तुम्हाला खेळताना दिसेल. राजू गाबंडा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. या मॅच मध्ये अनंत गाबंडा देखील तुम्हाला खेळताना दिसतील. अप्रतिम खेळ अनंत गाबंडाचा पण नेहमीच पाहिलाय. विवेक गायकवाड सरांचं आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. किती तुम्ही तोंड बांधून आले तरी देखील तुम्हाला आम्ही ओळखू यात शंका नाही आहे, कारण खेळ तसा झालाय. RD11 चांदपच्या स्पर्धेमध्ये बाईक त्याने जिंकली आहे, स्वप्नातील बाईक. त्यानंतर आपण पाहिलं तर 2 ते 3 स्पर्धेमध्ये विवेक दिसले नाही जवळ टीममध्ये, कारण दिल्ली येथे त्यांचा दौरा होता. क्रिकेटसोबत कामधंदा भरपूर महत्त्वाचा आहे, त्यामुळे पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. आणि त्यासोबत सुधीर शेठ ढुळे
क्या बात है, क्या स्लाइव है, क्या स्माइल है भाईची. मनपूर्वक स्वागत. हा ट्रॅकर बॉल खेचला उन साइडला, क्षेत्ररक्षक फक्त पास राहील. फील्डर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. बॉल होतो यार. षटकार आल्यानंतर धावफलक देखील आता वेगाने पुढे सरकतोय. 47. मागचा पाय वाकवला, षटकार दाखवण्याचा प्रयत्न. त्यानंतर पाहिलं पंचाकडे आश्रभूत नजरेनं की इथे हा चेंडू वाईड आहे का, परंतु पंच सहमत नव्हते, त्यामुळे डॉट बॉल. कमबॅक करतोय. 14 बॉल 36 धावांची खेळी करणारा, 14 बॉल 44 धावांची खेळी करणारा खेळाडू रमेश. बिग हिट, फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित, हा झेल टिपलाय, त्यामुळे इथून मैदान सोडावा लागेल. अजून एक झटका टीम बदलापूर संघाला. फरंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती जब्बर. राईटी लेफ्टी बॅटिंग आता तुम्हाला पाल मेल. जब्बरच्या माध्यमातून बॉलर तयार. फुलटॉस होता, टर्न करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थांबला आणि त्यानंतर आता धाबा, धाबा आणि धाबा. एक सिंगल एकपटी जाईल सिंगलच्या साथीनं. 48. 48 धाबा धाफलकावरती जोडले जातील. भास्करजी कोंडीकर यांचं आगमन झाले. आपण मंचावरती या. या पंचक्रोशीतील जे मान्यवर बेनशील असेल, दहिबली असेल, वराडे असेल, भोज असेल, चिकण्याची वाडी असेल, या भागातील चाफ्याची वाडी असेल, जर कोणी मान्यवर आपण या स्पर्धेसाठी आला असेल तर आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच, दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला हरिश्चंद्र स्मृती 11 चेअरमॅन एरनजाड जय म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ बाजारावरती खेळताना दिसेल. तर त्यांच्या विरोधात तेजस ठाकरे चा संघ छत्रपती कुळगाव. अनंत गाबंडा बारी ट्रॅकवरती दाखल होतोय. पहिलाच बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करण्याचा प्रयत्न करतोय. लाईन खराब, त्यामुळे अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 49. 49 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. भास्करजी कोंडीकर यांचं आगमन झाले. विनंती या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि केर जब्बरला मैदान सोडावं लागेल. फरंदाज बाद.
बरोबर यार पिकिट करण्याचा प्रयत्न होता संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा त्यामुळे अजून एक डॉट बॉल फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल सीमा रेषेपार षटकार अच्छा ओटी भरल्यानंतर विष्णू सर अजून जोरात नसतील या शंका नाहीये परंतु घरी काही हरकत नाहीये यस क्या बात आहे हा इशारा होता खर तर प्रेक्षकांसाठी अजून एक चांगला फटका खेळाडू शरद आहे डीप मध्ये बॉल तो फेकतील एक दाब तर एकपटी दुसरीचा प्रयत्न होतोय दोन दाबा एकपटीचा प्रयत्न बाल बाल बचावले गेले त्यामुळे ते जीवनदार भीत आहे स्टॅकिंग वरती अहमद दोन दाबा एकपट जातील आणि या दोन दाबाच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय 57 धाबा 57 धावफलक तुम्हाला पार मिळेल चांगली धावसंख्या आता उभारली आहे अनंत गावंड्याला तुम्ही पाहताय जेव्हा जेव्हा ठाणे रायगड आदिवासी विभागातून संघ खेळतात त्यावेळेस पात्र तुम्ही पाहिला असाल नेहमीच अनंत गावंडा इन मध्ये असतो अजून एक चांगला फटका हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमा रेषेपार षटकार काल कोंडेश्वर प्रीमियर लीग मध्ये आपण प्रेक्षणीय सामना पाहिला असाल ग्रामपंचायत दहिवली विरोधात चामटोली ग्रामपंचायत त्या संघाचं नेतृत्व आनंद गावंडाने केलं आणि तो सामना देखील तिथे प्रेक्षणीय सामना जिंकला परंतु या मॅचमध्ये ग्रामीण गटातून खेळत असताना थोडासा मागणा ठरला आहे दोन धाबा एकपट जातील तिसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि आता तीन धाबा इथे प्रचंड वेगाने एकपट जातील आणि या तीन धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय ओव्हर नंबर 4चा खेळ देखील आता संपलाय त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचेल टीमची टोटल पूर्वार्धामध्ये धाबा इथे बनल्या गेल्या 65 आणि 66 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळेल सदुसष्ट धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये पार मिळेल मायक्रोफोनवरती या धाबा चेस होतील की रोखल्या जातील या मॅचचं धावतं वर्णन करतील आमचे साथी समालोचक कर्जत तालुक्याचे गौड आबाज संदीप बोराडे सर धन्यवाद
जय हनुमान एरंजाड आणि त्याच्या विरोधात छत्रपती कुलगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण चला टॉस करण्यासाठी त्वरित या. आपल्याला नियम माहीत आहे. खरं सांगायला गेलं तर असोसिएशनचे काही नियम आहेत. मध्यंतराला आपला टॉस केला जातो, त्यामुळे दोन्ही कॅप्टन अनाउन्समेंटची वाट न बघता आपण मध्यंतराला येणं अपेक्षित आहे. छत्रपती कुलगाव आणि त्याच्या विरोधात जय हनुमान एरंजाड, दोन्ही टीमचे कॅप्टन. येस सर, ग्रीन सिग्नल. विष्णू सर, राहुलला खुश केलं. आता माझा टर्न आहे. क्या बात आहे. बहुतेक वहिनी मला रस्त्यातच अडवतील आज. चला जाऊयात मॅचकडे. थोडासा हसी मजाक पण होणं गरजेचं आहे. अनंत आणि रामदास ही जोडी मैदानात आहे. चालू असलेले मॅच चिंचवली आणि त्याच्या विरोधात निसार 11, भाईजान स्टार बदलापूर आणि त्याच्या विरोधात चिंचवली टीम. पहिला बॉल वरती अटॅकिंग पॉवर फार चांगली पाहायला मिळाली. गोलंदाज वाईत जो गोलंदाजी करतोय, आदरणीय शिवदासजी जगताप यांना विनंती की आपण मंचावरती या. स्पर्धेच्या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून मनस्वी सहर्ष स्वागत. चांगला बॉल पुन्हा एकदा राईट अँड ब्लॉकल. काय गोलंदाजी आहे. रफ्तार का सौदागर. अगदी म्हटलं नाही मी सकाळी नैनिश पवारच्या बाबतीत ही गोलंदाजीचं वर्चस्व केलं होतं, परंतु आता त्याच्याही वरती वरचढ ठरतोय तो मात्र हा गोलंदाज, अर्थातच वाईत. फार चांगली गोलंदाजी आहे. मी सकाळी म्हटलं होतं की चांगलं आणि वाईट यातला अंतर म्हणजे समालोचक असतो, आणि तोच प्रयत्न सध्या आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु पहिले 2 बॉल डॉट आल्याच्या नंतर समोर असलेला बॅटर अनंत मात्र चुकीचा बॅटिंग लाईनवरती मात्र प्रश्न निर्माण झालाय. अगदी क्रिएट केलं जात आहे यावेळी गोलंदाजाकडून. या सामन्याला युटर्न देण्याचा एकतर्फी सामना आपल्या बाजूने झुकवत आहेत, कारण 24 बॉलमध्ये 67 धावसंख्येचं टार्गेट हे भलं मोठं आहे, आणि अशा परिस्थितीत 3 बॉल डॉट जात आहेत. फ्रंट फूटवरती आलेत. वेळेचं भान फार महत्वाचं आहे. क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल कधी सक्सेस होत नाही, परंतु फिल्डरने फुटबॉलची रणनीती आखली आणि या ठिकाणी आपण पाहतोय चौकार अर्जित झालाय. दादा कोंडिलकर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. पुण्यात बॉल होता, समाचार घेतलाय का 3 बॉल डॉट घेतलेत, आणि हेच सांगून देतोय मैदानात तो अनंत हा बॅटर. अनुभवाची शिदोरी मैदानात वापरले जाते. कमांड डीजे. अरे जोरदार जरा आमच्या अंपायर साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. डान्सिंग अंपायर. चांगला फटका पुन्हा एकदा हवाई हल्ला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. परतावं लागेल बॅटर अनंताला. 2 मोठे फटके आले होते. वेट्यानं वॉच करत असताना लेझी क्रिकेट सध्या मैदानात स्थापन केला, आणि त्याच्यावरती फटका घेण्यात इथे सिली ऑफ रिझनचा खेळाडू कोणतीही चुकी न करता मात्र झेल टिपतोय परतीचा प्रवास. षटकाचा खेळ संपला. 2 मोठे फटके, 3 डॉट बॉल आणि एका बॉलवरती आलेले विकेट. हे सगळं षटक मात्र सजलं गेलं गोलंदाज वाईटच्या माध्यमातून, आणि 10 धावा आता धावफलकावरती लागल्या जात आहेत.
18 बॉलचा थरार आता बाकी आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय 57 धावसंख्येची गरज आहे. अप्पू आपण पाहतोय आता गोलंदाजीला आहे. चांगला फटका, यावेळी मात्र आडवा दांडपट्टा, बॉल क्लिअर केलाय 4 धावांसाठी. येतोय चौकार. खरं म्हणायला गेलं तर अंपायरसाठी पारितोषिक नाही, परंतु डीजे वाल्यासाठी जरूर येणं अपेक्षित आहे. चांगला फटका, पुन्हा एकदा हवाई हल्लाय, क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे परतावं लागेल या ही विकेटला. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. दुसरा हादरा. कम ऑन डीजे. तर आमच्या अंपायरने शर्यत जिंकली आहे. जिंको कोणी हारो कोणी, जिंकणार आहे आज बेंडसिलचा क्रिकेट. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर ज्या व्यक्तिमत्वाच्या नावाने ही ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, खरोखर ज्यांच्यामुळे आज मराठी माणूस या महाराष्ट्रात तितक्याच ताट मानेने जगतोय ते स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या नावाची असलेली ही स्पर्धा. चांगला फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात, झेल झालाय ड्रॉप. म्हटलं जातं ना, कष्टाने कमावलंय परंतु बाटली मात्र गमावते मैदानात. कारण मी म्हटलं ना की गोलंदाजीतली तेज रफ्तार आहे आणि या ठिकाणी एक क्रिकेटचा साधा नमुना पाहायला मिळालाय. सगळ्याचरित्या झेल होणं अपेक्षित होतं, त्याला अवघड बनवलं आणि जमिनीलगत दानत्व पाहायला मिळालं. चांगला बॉल, यावेळी मात्र रणनीती यशस्वी आहे. डॉट बॉलची सांगता. आता मोठे फटके येणं अपेक्षित आहे. औपचारिकतेच्या दृष्टीने हा सामना जरूर आता पाहायला मिळेल का. चांगला फटका, पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप मिड विकेटचा खेळाडू दर्शकाच्या भूमिकेत. बॉल 1 बाउन्स, चौकार. सांगेल डीजे मास्टर साठी रोहनजी उतेकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आलाय. कॅमेरा फिरवा तिकडे. चांगला बॉल. मला आजही आठवतंय मैदान घडलं गेलं होतं ज्या मैदानावरती बैलगाडा शर्यती सुद्धा पार पडतात, कर्जत तालुक्यातील भव्य दिव्य गुडवंच्या मैदानावरती ते पाहायला गेलं होतं. आणि गाणं राहू द्या लांब, परंतु त्याच मैदानावरती अगदी बिलाईची नागिन प्रकट झाली होती मॅच चालू असताना. त्यामुळे आपणही सावध राहा, कारण सध्या इकडे सापांचं वर्चस्व कमी आहे, बिबट्याचं वर्चस्व वाढलंय सगळीकडे. हे लक्षात असू द्या. सगळ्यांच्या नजरा मैदानाकडे आहेत, पाठीमागे पण थोडं बघा आपण. चांगला फटका, पुन्हा एकदा डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात होईल, उचलेल, पिक करेल, दुसरी धाव कंप्लीट होतीये. चांगली रनिंग बिटवीन विकेट आणि त्याच्या अनुषंगाने या 2 धावा पूर्ण पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये, जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. पुढ्यात बॉल होता, समाचार घेण्याचा प्रयत्न, आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड.
आणखी एक चांगला बॉल. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतीये. जब्बार गोलंदाजी करतोय. पुलर लाईनचा वापर फटका पाहिजे तसा सजला नाहीये. फ्रंट फूट वरती येऊन या फटक्याला खेचायचं होतं, परंतु थोडीशी चुकी बॅटरकडून पाहायला मिळाली. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 24 या आकड्यावरती. इथे सिंगल कंप्लीट होईल. समीकरण आता बदललंय. पहिल्या षटकात धावा आल्या 10, द्वितीय षटकाचा विचार करायला गेला तर धावा आल्या त्या 9, आणि या तिसऱ्या षटकाचा विचार करायला गेलं तर अद्यापपर्यंत 4 बॉल फेकून झालेत आणि 6 धावा या धावफलकावरती या षटकात लागल्यात. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखी एक डॉट येतोय. बदलापूर बॉईज आणि त्यांच्या विरोधात चिंचवली टीम. चिंचवली टीमचं टार्गेट आता भला मोठा सेट झालाय, कारण इथे मी म्हटलं ना मगाशीच की औपचारिकतेच्या दृष्टीने हा सामना आता पाहणार आहोत आपण, कारण मोठ्या धावांना आव्हान द्यावं लागेल. आणखी एक डॉट बॉलने 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता येणारे 6 बॉल आहेत आणि विजयासाठी करायचे आहेत त्या तब्बल 42 धावा. पहा क्रिकेटच्या विश्वात काय घडत आहे. मी मगाशी सुद्धा वर्णन केलं होतं की एका षटकाचा विचार करायला गेला तर 46 धावा आपण टेनिस जगतात पाहिलेल्या आहेत, परंतु इथे गोलंदाज तितकी मोठी चुकी करेल का. मिराज पुलर लाईनचा वापर केला होता. फार महत्व आहे आजकाल. आपण पाहतो ना की क्रिकेट खेळत असताना प्रॅक्टिसला प्राधान्य जरूर दिलं जातं, परंतु त्या प्रॅक्टिससाठी अनुभवी कोचची गरज असते आणि सातत्यपूर्ण रोज प्रत्येक टीम आपण पाहतो 2-2 पार्ट करून मात्र प्रॅक्टिस करत असतात. केवळ बॉलिंग करणं आणि बॅटिंग करणं ही प्रॅक्टिस होत नाही. त्याच्यासाठी विविध फटके, चौफेर फटकेबाजीचा अनुभव, येणारा गोलंदाजाचा बॉल याच्यावरती नोंदवला गेलेला अनुभव आणि त्यातून निरीक्षणात्मक केली गेलेली क्रिकेटची रचना, हे सगळं फार महत्त्वाचं आहे. आणि इथे सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल पॉईंट पुढे औपचारिकता आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी आपण धाव जरूर पाहणार आहोत. 28 धावा धावफलकावरती आहेत. इथे सुद्धा परतावा लागेल बॅटर. आणखी एक विकेट जाते. चला एक बिग फाईट अजूनही पाहायला मिळेल आपल्याला. विनर टीम आपण कुठेही जायचं नाही, कारण आपणास विनंती आहे की पहिल्या फेरीतला विनर टू विनर आपला दुसऱ्या फेरीत दाखल होऊन अगदी त्या ठिकाणी मोहपाडा एरंजाळ टीम पोहोचले क्वालिफायच्या राऊंडमध्ये. त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका. नेक्स्ट मॅच झाल्याच्या नंतर ताबडतोब विनर वर्सेस विनर मॅच पाहायला मिळेल. इथे झेल झालाय ड्रॉप. लास्ट बॉल आहे. दिस मॅच पूर्णपणे ओपन केली या मॅचला अगदी गोलंदाज जब्बार नाही खरं म्हणायला गेलं तर, परंतु त्याच्यानंतर आलेला मिराज. कुलगाव टीम आपला निर्णय बॅटिंग आहे का? ओके सज्ज राहा आपण. चला कुलगावच्या ऑपोजिट टीम आपण फिल्डिंगसाठी फिल्डिंग सेट करा आपली. स्वर्गीय हरिचंद्र म्हात्रे 11 एरंजा टीम आणि त्याच्या विरोधात कुलगाव बदलापूर. रमेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 15 बॉल आणि तब्बल
44 धावांची बहारदार खेळी. आज खरं म्हणायला गेलं तर बॅटर रेकॉर्डवरती रेकॉर्ड रचतायत. असं वाटलं होतं की दुसऱ्या सामन्यामध्ये नैनेश पवारची 46 धावा एक अर्धशतकी खेळी पाहायला मिळेल, परंतु तिथे सुद्धा ती कंप्लीट झाली नाही. यावेळी आपण रमेशची 50 हुकलेली पाहायला मिळते. दरम्यान चला रमेश मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. आदरणीय भरतजी जगताप यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण ट्रॉफी प्रदान करायची रमेशला. वेल रमेश शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. चला जाऊयात नेक्स्ट मॅच. एक वीक फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे 11 एरंजाड आणि त्याच्या विरोधात छत्रपती कुलगाव बदलापूर. चला दोन्ही टीम कुलगाव बदलापूरने टॉस जिंकलाय आणि स्वीकारले ती मात्र बॅटिंग आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलाय ते मात्र एरंजाड टीमला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपल्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करा. वेल प्लेड. शुभेच्छा असतील या सामन्यासाठी.